हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी अनिता उमाटे बोलते. पुण्यामध्ये इतकी वाईट घटना घडलेली आहे. अगोदरच्या काळात पण अशा घटना घडत होत्या, पण तेव्हा कसं सोशल मीडिया नव्हती, टी व्ही नव्हती, त्याच्यामुळे अशा घटना घडलेल्या स्त्रियांबद्दल बाहेर येत नव्हत्या. तिथंच घडायच्या आणि तिथंच संपून जायच्या. अशीच घटना पण एक सोलापूरमध्ये आज घडलेली आहे. भयानक 20 वर्षानंतर संसार 20 वर्ष केल्यानंतर सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. मुलं मोठी मोठी आहेत तिला. तर स्त्रियांबद्दल अशा घटना का घडतात? ज्या लेकींना तुम्ही पहिल्यापासून हुंडा देता, पैसे देता, त्यांच्या संसारामध्ये जास्त करून स्त्रिया लुडबुड करतात, है ना. काय चाललंय त्यांचं, कसं राहते बाई तू, असं राहते का, असं नको असं कर, असं नको तसं कर, काय काय तर चौकशी करत नाही आणि लग्न करून देतात. मग त्यांना काय वाटतं, ह्यांनी मला आता 1,00,000 दिले, मग अजून 1,00,000 हरकत नाही काय ह्यांना मागायला. त्यांना वाटतं ह्यांनी 1,00,000 दिले म्हणजे ह्यांच्याकडे आणखीन पैसा आहे, आणि जरी नसलं तर हे देतील कुठेही काही करून. अशी त्यांना लत लागलेली असते, सवय लागलेली असते की आपण मागितले 40,000 50,000 यांनी पटकन दिले, कारण त्यांनी त्यांच्या मुलीच्या सुखासाठी दिलेले असेल. आपली मुलगी तिथं नांदती, मुलीला आपल्या काय कमी पडू नये. शेवटी आपलं आहे ते कुणासाठीच आहे, आपल्या मुलीसाठीच आहे असं आपण म्हणतो. पण हे लोक कसं सोकतात की चला आज एवढे मिळाले तर उद्या पण एवढे मिळतील आपल्याला. म्हणजे ही चुकी जास्त करून कुणाची, माहेरच्या लोकांची असते. मुलीच्या संसारामध्ये एकदा मुलीला लग्न करून दिलं, पहिल्यांदा सांगायचं आमच्याकडनं तुम्ही काही अपेक्षा करू नका, आमची मुलगी लग्न झालेली आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हाला कसं ठेवायचं तसं ठेवा आणि सुखी ठेवा असं आम्ही अपेक्षा करतो. कारण लग्न झाले ही तुमच्या घरची सूनच आहे. आमच्या घरची तर मुलगी आहे, पण तुमच्या घरची सून म्हणजे तुमच्या घरी ही जास्त दिवस राहणार. आता 20 वर्ष 25 वर्ष आमच्या घरी राहिली, इथून सर्व आयुष्य तिला तुमच्याच घरी काढायचं आहे, ह्या आपण अगोदर सांगून ठेवतो त्यांना. आणि त्याच्यानंतर मग लग्नात एवढ्या भेटवस्तू द्यायच्या, गाड्या द्यायच्या, हे द्यायचं, सोनं द्यायचे, दुकानं द्यायचे, चांदी द्यायचं, महागडे कपडे द्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी आता जास्त घडायला लागल्यात. अगोदर लोक स्वखुशीने द्यायचे, आणि अगोदरची पद्धत होती हुंडा म्हणून द्यायची. आता ती पद्धत नाही, हुंडा ही पद्धत बंद झालेली आहे. तरी सुद्धा तुमच्या मुलीच्या सुखासाठी म्हणजे हौसे खातीर तुम्ही ही मुलीला देता, दान म्हणून देता. समजा मुलीला कन्यादान करता मुलीला, पण हे कन्यादान तुम्हाला महागात पडतं. लग्न झाल्यानंतर, तिला मुलं झाल्यानंतर हो बाबा तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तिच्यासाठी हे खूप उशिरा करायचं असतं. तुम्ही अगोदर सवय लावून ठेवायची नाही त्यांना. लग्न झाल्यानंतर मुलगी 10-20 वर्षाचा संसार केल्यानंतर हो बाबा आपल्या मुलाला जेवढं देणार आहे तेवढा तिच्या नावाचा जो हिस्सा आहे किंवा तिला तुम्हाला देऊ वाटला तर मुलीला द्यायचं. तेव्हा अगोदर देऊन काय उपयोग, हे असं घडायला लागले आता. आणि काय काय बघा घरामध्ये काय करतात, आई लग्न होतं मुलीचं, लग्न होतं मुलीचं, जे काय ठरलेलं असतं ते सगळं त्या पद्धतीने लग्न होतं. पण लग्न झाल्यानंतर मुली असते जॉबला. मुली जॉबला जाते तर उगी मग फोन करत, काय बाई कसं चाललंय तुझं जॉब? तिने म्हणते हो ठीक चाललंय. अजून काय गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट जॉब असेल. मग का ग बाई काय एवढंच जॉब, लक्ष दे ना जॉबमुळं. ती संसारात गाडलेली असती, मुलांकडे लक्ष देत असती, संसारात लक्ष देत असत, पण ही आई तिची मधून कान टोचणी करते. तुझ्या जॉबकडे लक्ष दे, एवढंच झालं का, तेवढंच झालं का, तुला वेळ नसतो का जॉब करायला? आणि तिचा जॉब असा असतो की काही ठिकाणी तिच्या ओळखी असतात, वस्तू म्हणा काही म्हणा ह्या त्या काहीतरी मिळत असतात. मग त्यांना सांग ही वस्तू आम्हाला पाहिजे, चांगली मिळते. ती मुलगी म्हणते नाही बाबा मी नाही सांगणार, बरोबर वाटत नाही. काय होतं ते काय लोक खातात काय आपल्याला, आपण पैसे देऊन घेऊ. पण ही जिथं जॉब करते तिलाच माहीत असते की आपली किंमत कमी होती. तुम्ही जिथं जॉब करता त्या ठिकाणी जर कोण काय विकत असतं काय तर कधी घेऊन ये त्यांच्याकडनं, कारण ते जॉब पुरतं सीमित ठेवावं. बाहेर एवढं मोठं ठिकाणी आहेत, आपल्याला वस्तू मिळत असते, तिथं जाऊन घ्यायचे असतात. आणि त्या पण तुम्ही लेकीला सांगता असं करा तसं करा तसं करा असं करा. आणि स्वतःच्या घरात लक्ष द्या.
स्वतःच्या संसारात लक्ष द्या, स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या. सारखं तुम्ही मुलीचं लग्न झालं तिनं काय करते काय नाही, ते असं झालं तसं झालं, तू ह्या वेळेला ये, त्या दिवशी ये, काही कारण नसताना बोलून घेता तुम्ही. झालं मग ते मुलीला संसाराची आवड लागतच नाही. ना तिचं कामात लक्ष असतं, ना तिच्या मुलांकडे लक्ष असतं. मुलं जेवली काय खाल्ली काय काही लक्ष नसतं त्या मुलीचं. तिकडं ती आई बोलवत असते, हे मागते ते मागते, तिचं तिकडं लक्ष असतं जास्त करून. अशामुळं काय होतं, काही स्त्रिया अशा मुलीच्या संसारामध्ये जास्त लुडबुड. तर लग्न झाल्यानंतर अशा प्रकारे आपण माहेरी केव्हा जावं, की आपलं जेव्हा काम आहे कार्यक्रम आहे तेव्हा जायचं. 2 महिने झालं की जाऊन येतो, 15 दिवस. मग असं करत करत तुम्ही लग्न झाल्यानंतर संसार कधी करणार, तिथं राहणार किती दिवस, तुम्हाला त्यांचे रीत भात सगळे संस्कार काहीच माहीत पडत नाहीत. असं असतं. आणि नेहमी जेव्हा आपण मुलाचं लग्न करतो किंवा मुलीचं लग्न करतो, त्यांच्या बाजूला तो मुलगा कसा आहे, त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे, हे चौकशी करून खरं लग्न करा. पण आपण तसं करत नाही चौकशी. चला आईवडील बघतो, चांगलं सगळं चांगलं आहे, आईवडील एवढं काय खोलवर जात नाही आणि चला लग्न करून दे. पण काय मुलींचं सुद्धा नंतर लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी सगळं स्वभाव बदलतो आणि त्यांचं जे खरा स्वभाव असतो 6 महिन्याच्या आधी ते कळत नसतं आपल्याला. 6 महिन्यानंतर आपल्याला खरं समजतं, पण त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही. मुलांचं पण तसं असतं. मुलगा 6 महिने चांगला वागतो, 6 महिन्यानंतर तो पण व्यसनी असतो, कळतं आपल्याला. जसं मुलींची पण काही मुलींची लफडे असते. आईचं काय विचार असतं की आम्ही मुलीला एवढं शिकवलं, मग आम्हाला मुलींनी मदत करायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. आणि ही मुलींची अपेक्षा कायमची असते, आईची अपेक्षा, की मुलींनी आम्हाला बघावं द्यावं असं असतं. कारण त्यांना पहिल्यापासून सवय लागलेली असती. आपण मुलींना शिकवायचं, मुलींना नोकरी लावायचं ना आपलं पण घर बघायचं. त्यांची परिस्थिती तेवढी नसती, जरी असली तरी त्यांना हाव असते, अपेक्षा असते म्हणा, असं म्हणा सर्व है ना. मग त्या मुली जरी संसार करत असेल तर त्यांना फोन करायचं, त्यांना हे आण म्हणून सांगायचं, ते आण म्हणून सांगायचं, वस्तू आण म्हणून सांगायचं, कपडे आण म्हणून सांगायचं. हे असे काय स्त्रिया चालू करतात. त्याच्यामुळं मुलींच्या संसारामध्ये अडथळा निर्माण होतो आणि मुलींच्या संसारामध्ये व्यत्यय निर्माण होऊन त्यांच्या घरामध्ये एकमेकाबद्दल वैर निर्माण होतं किंवा गैरसमज निर्माण होतात, असं होतं. तर मुलींना संसार करू द्या, त्यांना फोन करत जाऊ नका सारखं. त्यांना पण त्यांचा संसार असतो, त्यांना पण त्यांच्या घरात सासू सासरे असते, तर पाहुणे रावळे असते, त्यांचं घर स्वच्छता टापटीप करायचं असते त्यांना. तुम्ही तासन तास जर त्याच्याबरोबर बोलत राहिला किंवा हे आण ते आण, तू ह्या दिवशी ये तेव्हा ये, काहीच काम नसते. तुम्ही सांगत असता येऊ नको बाई, हे काम करूया आपण. जर फोनवर होत असेल तर फोनवर करून घ्यायचं, तसं नाही. पण काय गोष्टी तुम्हाला तिथं येऊनच करायला पाहिजे अशा पण असतात. तर अशामुळे सुद्धा मुलींच्या संसारामध्ये खूप अंतर पडत जातं. मुलींचे संसार खूप अडचण निर्माण होते त्यांच्या संसारामध्ये. त्याच्यामुळे त्यांच्या नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, सासू सासऱ्यांबरोबर पटत नाही त्यांचं, कारण ती सून घरात अशी वागत असते. असे खूप प्रकार घडतात, त्याच्यामधून वाद निर्माण होतात आणि वादाचं रूपांतर ह्या अशा पद्धतीने होतं. असं असतं. एक तर देवाणघेवाण पण बंद करावं लागते. काही तर घरामध्ये बघा ना, ते अधिक मास असते की तेव्हाच काहीतरी देतात आपलं छोटं मोठं, काही जण खूप देतात, पण काही जण एवढं जोडवे काय देतात. आणि परत ते काय तर झालं ना, म्हणलं ना आम्ही नाही का तेव्हा तुम्हाला ते जोडवे दिली बघा. मी म्हणलं मग ते माझी मैत्रिणी मग दिलं तर काय झालं म्हणजे, तुम्ही तुमच्या मुलीला दिले म्हणजे ते वाहन असतं म्हणजे द्यायचं. मग तुमच्या घरातले आम्हाला वस्तू आणून दिली तर काय बिघडतं म्हणे, हे आहे असं बोलतेच. काय बोलावं यांच्यासमोर आता सांगा. काय म्हणते तर काय स्त्रिया, आम्ही आमच्या मुलीला जोडवे दिले, चांदीचं हे दिलं, काय दिलं, फलानं दिलं, मग तुमच्या पण घरातले वस्तू आम्हाला दिल्या आणून तर काय बिघडतं म्हणे. काय बोला आता यांच्यासमोर. मग तुम्हाला कोणी सांगितलं होतं का द्या म्हणून? देऊ नका. अरे मुलींना संसार करू द्या, घरातल्या वस्तू तुम्ही आणून द्या म्हणून सांगता. काय होईल त्या संसारामध्ये मुलीचं? मग 2-2 वर्ष 3-3 वर्ष मग भांडणं करायचे, मग माहेरी ठेवून घ्यायचं, नाहीतर मग केस करायचं, मग अभद्र बोलायचं जावायला. जावाई का म्हणून गप्प बसेल, काही चूक नसताना तुम्ही काही अभद्र बोलता. हे असे सुद्धा प्रकार घडतात.
पण हे प्रकार कसं सोशल मीडियावर येत नाहीत. आणि जरी समजा कोणी सोशल मीडियावर आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला पण दाबलं जातं. पण आता तसं राहिलं नाही. घरामधल्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा बाहेर येतात, कारण ही सोशल मीडियाच आहे. हे जगच सगळं सोशल मीडियाचं आहे आता. त्याच्यामुळं ज्या मुली संसार करतात त्यांना संसार करू द्या. तुम्ही तुमच्या घरातलं कामं धंदे, तुम्हाला काय हवं आहे काय नाही, तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरामध्ये आजूबाजूला शोधा, सगळं तुम्हाला मिळतं. तुमचे पण जाऊ असतील, दीर असतील, नंदा असेल, त्यांच्या लेकरांना विचारा, तुमच्या शेजारी बाजारी विचारा. त्या मुलीलाच विचारायचं काय गरज आहे का? बघा बाबा तुमचं कुठं चुकतंय कुठं नाही. मला एक आठवलं म्हणून काय काय गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, कारण मला सुद्धा खूप अनुभव आहे. मी पण एक सोशल मीडियावर काम करते आता, काम समजायला है ना. ID चालवते, एक आपलं चॅनल आहे, म्हणजे कामच करावं लागतं त्याच्यावर. का ते काय उगीच नाही आहे, आपल्याला यूट्यूब वर्किंग करावं लागतं, त्याचा तर फायदा होतो आपल्याला. आपले विचार मांडावं लागते, ते लोकांना पटावं लागते. आणि खरंच तुम्हाला जर माझे विचार पटले आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मला चॅनल नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला, धन्यवाद. आणि त्यातल्या काही गोष्टी चुकल्या असतात तर ते पण सांगा मला. चला मग, आता भरपूर वेळ झालेला आहे.